नमस्कार मित्रांनो, कालपासूनच काय झालेलं आहे, CBT ची प्रोसेस स्टार्ट झालेली आहे. काल एक परिपत्रक आलं आहे DBTचं आणि त्यांनी ऑलमोस्ट जे काही मुलं पात्र आहेत CBT साठी त्या सगळ्या मुलांना काय केलं, मेल केलेला आहे. यांनी यांच्या वेबसाईटवरती कोणती CBT अप्लाय करण्याची लिंक दिलेली नाही आहे. यांनी ह्या कालच्या परिपत्रकमध्ये एक थोडीशी इन्फॉर्मेशन दिली आहे, ते आपण थोडासा सार बघू. आणि ज्या काही आणखी तुमच्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, सर किती फॉर्मला अप्लाय करायचं आहे, किती पोस्टला अप्लाय करायचं आहे, कधी अप्लाय करायचं आहे, परीक्षा कधी होणार आहे, फीज किती लागणार आहे, पोस्ट प्रेफरन्सेस कसे द्यायचे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी काय करतोय मी पुढच्या येणाऱ्या सेशनमध्ये पूर्ण तुमच्या कव्हर करतो आहे. तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी याच्यामध्ये तुम्हाला काय करतोय, कव्हर करणार आहे. हा जो सेशन आहे आजच्या ह्या कालच्या परिपत्रकमध्ये, या कालच्या परिपत्रकमध्ये त्यांनी सांगितलं आहे की आपली जी एक्झाम आली ती 17 ऑगस्टला एक्झाम आली होती, नोटिफिकेशन आलं होतं. नंतर 28-29 तारीखला त्यांनी काय केलं होतं, आपल्या एक्झाम घेतली होती. त्यामध्ये जवळपास 45% पेक्षा जास्त जेवढे विद्यार्थी आहेत, 45,113 विद्यार्थी एवढे विद्यार्थी पात्र झालेले आहेत. आणि जे 50% पेक्षा कमी गुण होते ते 5,361 विद्यार्थी काय पात्र झाले आहेत. आणि ह्या अपात्र विद्यार्थ्यांचे जे गुण आहेत हे त्यांच्या मेलवरती त्यांनी पाठवून दिले, जेवढे मार्क्स असतील काय असतील. आणि 45,113 मुलांनी त्यांनी मार्क्स नाही सांगितले, नॉर्मलाइज मार्क किती आहेत, परंतु त्यांना डायरेक्टली अप्लाय करण्याची लिंक पाठवून दिलेली आहे. ठीक आहे, तर प्रत्येकाने आपल्या मेलवरती जायचं आहे, मेल मध्ये चेक करायचं आहे, रजिस्टर मेलवरती तिथे लिंक असेल आणि तिथून तुम्हाला काय करायचं आहे, अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, ह्यामध्ये पुन्हा त्यांनी सांगितलं की फॉर्म भरण्याची तारीख जी आहे ही 8 मार्च 2023 ते 14 मार्च 2023 रात्री 12 वाजेपर्यंत 11:59 तुमचा काय असणार आहे, टाइम असणार आहे. तर ह्याच टाइम मध्ये तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत. माझं एक सजेशन राहील की आता 2-3 दिवस जाऊ दे, तुम्ही एक शेवटचे मी सांगेन 12 तारीखला किंवा 11 तारीखला तुम्ही काय करा, फॉर्म फिलअप करा. एक 12 तारीखला फॉर्म फिलअप केलं तर चालते तुम्ही. तर एक 2-3 दिवस आणखी वेळ जाऊ द्या. थोडंसं एक सेंटर व्हिजिबल होत नाही आहे. DBTच्या फॉर्म मध्ये पण सेंटर व्हिजिबल होत नव्हती. आवश्यकता नाहीये की सेंटर दिलेच पाहिजेत. ते तुमच्या ऍड्रेसनुसार, तुमच्या करस्पॉन्डर ऍड्रेसनुसार तुम्हाला ते कोणतेही जवळचं सेंटर देऊ शकतात. असं कंपल्सरी नाहीये की त्यांनी सेंटर द्यायलाच हवं. परंतु त्यांच्याशी फोन कॉलवरती डिस्कशननुसार त्यांनी सांगितले की आम्ही सेंटरचं ऑप्शन देऊ येणाऱ्या काही दिवसामध्ये, 1-2 दिवसामध्ये अपडेट होईल. तर तुम्ही 2-3 दिवस वाट बघा, नाहीतर 12 तारखेला तुम्ही काय करायचं आहे, फॉर्म भरून टाकायचा आहे. पुन्हा यांनी काय दिलंय, CBT पुन्हा ज्यांना द्यायचे त्यांनी सगळ्यांनी CBT चे फॉर्म भरणं आवश्यक आहे. जर का तुम्ही फॉर्म भरणार आणि तुम्हाला CBT ला इच्छुक नाही असं कन्सिडर करून तुम्हाला काय बाद करण्यात येईल. पुन्हा फीस, सगळ्या ट्रेडसाठी फीस तुम्हाला पे करणं आवश्यक आहे. जर का तुम्ही एकाही ट्रेडला फीस पे करत नाहीये म्हणजे तुम्ही याचा अर्थ की तुम्ही त्या ट्रेडसाठी इच्छुक नाहीये. पुन्हा तुम्हाला कोणतीच तक्रार, व्हॉट्सअप, ईमेल, ऑफलाईन तक्रार विनंती तुमची विचारात घेतली जाणार नाहीये. पुन्हा सेमच त्यांनी असं सांगितलं इथे की भरती प्रक्रिया अंतिम निवडीकरता पात्र ठरल्यास उमेदवार संबंधित पदाकरिता ज्या विभागाचा पसंतीक्रम सादर केला असेल केवळ त्याच विभागातील संबंधित पदाची निवड सूचीकरिता उमेदवाराचा विचार करण्यात येईल. म्हणजे ह्या लक्षात घ्या, प्रेफरन्सेस लक्षात घ्या. असं काही मुलांचा असं एक गैरसमज असतो की आपण प्रेफरन्सेस नाही सिलेक्ट केले तर मग जो काही आपला शेवटचा असेल प्रेफरन्स तो आपल्याला मिळेल. परंतु असं नाहीये. इथे प्रेफरन्स सिलेक्ट करणं आवश्यक आहे. जे राहिल्या सुल्या पोस्ट आहेत त्या भेटणं असं वाटते मुलांना, पण तसं नसते. ह्या ठिकाणी त्यांनी जे काही 6 रिजनचे प्रेफरन्सेस आहेत तर तुम्हाला 6चे 6ही सिलेक्ट करणं आवश्यक आहे. तुमच्या जर तुम्ही फिटरला अप्लाय करता तर फिटरला अप्लाय करताना तुम्हाला कोणकोणत्या रिजन मध्ये जॉब करण्याची इच्छा आहे, मग त्याच्यावर तुम्ही सिक्वेन्स लावा, अमरावती वगैरे कसं आहे. पण जर का तुम्ही त्याच्यामधला एक रिजन करत नाही, सर फक्त तुम्ही 5च रिजनसाठी जर तुम्ही अप्लाय करताय तर तुम्हाला 6व्या रिजनसाठी कन्सिडर केलं जाणार नाही. म्हणजे 5 रिजन जेवढ्या पोस्ट आहेत त्याच तुमच्यासाठी अवेलेबल आहेत असं विचार करू शकता. त्यामुळे रिक्वेस्ट आहे की सगळ्या रिजनसाठी तुम्ही काय करायचं आहे, पोस्ट सिलेक्ट करायचे आहेत. नंतर तुम्हाला पोस्ट प्रेफरन्सेस बदलण्यासाठी काही एक चान्स नाही आहे, लक्षात घ्या. सेमच पुढे पण ह्या छोट्या मोठ्या गोष्टी सांगितल्या त्यांनी, ऑनलाईन अर्ज वगैरे फॉर्मचे. हा एक महत्त्वाचा अर्ज आहे. ज्या उमेदवारांनी CITS प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून प्रमाणपत्र प्राप्त केले असेल केवळ त्याच पदाकरिता ऑनलाईन अर्जाचे संबंधित व्यवसायित CITS प्रशिक्षण पूर्ण केले आहे का, समोर यस पर्यायाची निवड करून CITS प्रमाणपत्र अपलोड करावी किंवा अन्यथा नो पर्यायाची निवड करावी. जे काही विद्यार्थी CITS केलेले आहे त्यांनी त्यांना एक क्वेश्चन विचारला आहे, संबंधित व्यवसायातील CITS प्रशिक्षण पूर्ण केले आहे का. म्हणजे जेव्हा तुम्ही फॉर्म भरायला जाता त्यावेळेस तुम्हाला पहिले पोस्ट विचारणार, ती तुम्ही टर्नर, फिटर, वेल्डर कोणत्या ट्रेडला अप्लाय करायचं आहे. ती पोस्ट सिलेक्ट केल्यानंतर मग तिथे दुसरा क्वेश्चन आहे की तुम्ही CITS केलेला आहे का संबंधित विषयाचं, म्हणजे टर्नरचं तुमचं CITS झालेलं आहे का. मग यस असेल तर यस क्लिक करा आणि नसेल तर नो क्लिक करा. पण असेल तर तुम्हाला टर्नरचं तुम्हाला CITS सर्टिफिकेट अपलोड करणं आवश्यक आहे. यांनी सरळ सरळ सांगितलं आहे की तुम्ही टर्नर म्हणजे CITS अप्लाय केलं असेल, CITS केलं असेल कम्प्लीट, टर्नर साठीच तुम्ही अलाउड आहे. फिटर मध्ये केलं असेल फिटर साठीच अलाउड आहे.
याचा अर्थ असा की CITS केल्यामुळे तुम्ही सगळ्या CITSच्या कोर्सेसला किंवा सगळ्या जे ट्रेड्स आहेत त्याला इलिजिबल आहे असा अर्थ होत नाहीये. तुम्ही ज्या कोर्स CITS केला असेल त्या कोर्सचाच तुम्ही काय करू शकता, ट्रेड सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, म्हणजे एक ऑलमोस्ट सगळ्या मुलांनी एकच CITS केलं असेल आणि एक CITS केलं असेल तर तुम्ही तो त्याच पोस्टला तुम्ही अप्लाय करणार. म्हणजे जेवढेही ट्रेड्स आहेत तेवढ्या ट्रेडचे CITS जर नसतील विद्यार्थी ते नॉन CITSचा विचार करण्यात येईल असं त्यांनी मॅथच्या ऑर्डरमध्ये सांगितलं. त्याबद्दल आपण नंतर बोलू. ठीक आहे, ऑलमोस्ट ते पण झालंय. CBE2चं सिलेबस बद्दल आहे, जबाबदाऱ्यांबद्दल आहे, पदांच्या जबाबदाऱ्या. नंतर तुमचा ऑनलाईन अर्जातील मुदत संपल्यानंतर 14 मार्च नंतर यथावकाश व्यावसायिक चाचणी CBE2चे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. म्हणजे यथावकाश शब्द तुम्ही आणखी MPSC मध्ये भरपूर ऐकला असेल. काही लोकांसाठी यथावकाश हा 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष पण असतो. काही लोकांसाठी यथावकाश हा 5 महिने, 6 महिने, महिनाभर, 2 महिने हा पण असतो. काही लोकांसाठी यथावकाश हा 3 दिवस, 4 दिवस, 7 दिवसही असतो. या यथावकाश शब्दाचा मिनिंग काढणं खूप कठीण आहे. म्हणजे तुम्हाला परीक्षा कधी होईल हे सांगणं डिफिकल्ट आहे. सध्याची कंडिशन जर बघितली, जे काही माझं झालंय बोलणं वगैरे, हे दडवी साहेब वगैरे, मॅक्सिमम जे काही अधिकारी लोक आहेत ह्यांना मेरिट बेसवरती सिलेक्शन हवं आहे. आणि मेरिट बेसवरती सिलेक्शन म्हणजे त्यांना CITS, नॉन CITS ह्याच्याबद्दल त्यांना कोणताही घेणं नाहीये. त्यांना नॉन CITSची मुलं तेवढेच प्रिय आहेत आणि CITSची मुलंही तेवढेच प्रिय आहेत. फक्त जे मेरिटमध्ये बसणार, मार्क्समध्ये जे वरती येणार, टॉप वरती येणार, त्यांना घ्यायची इच्छा आहे. तर म्हणजे आहे त्यांचं की जी त्यांनी रिक्रुटमेंट काढली आहे त्या पद्धतीने रिक्रुटमेंट होण्याची त्यांची इच्छा आहे. परंतु मॅथच्या ऑर्डरमुळे त्यांना थोडंसं बॅकफुटवरती जावं लागलं. परंतु त्यांची अजूनही ती जी इच्छा आहे ती काही संपलेली नाहीये. तर ह्या प्रोसेसमध्ये त्यांनी सुरू करण्याचा मेन उद्देश त्यांचा, माझ्या ओपिनियननुसार त्यांना CITSचा डेटा सबमिट करणं आवश्यक आहे. लास्ट टाइम मॅटमध्ये ज्यावेळेस हिअरिंगला गेले त्यावेळेस प्रत्येक वेळेस मॅटचे वकील किंवा त्यांचे जज वगैरे यांचं म्हणणं होतं की CITSचे विद्यार्थी कमी आहेत. पण जजचं म्हणणं कमी आहेत तर किती आहेत नक्की कमी, आम्हाला डेटा द्या, किती विद्यार्थी कमी आहेत, तुम्ही असं कसं म्हणजे ओरली किंवा व्हर्बली आम्ही कसं तुमच्यावर विश्वास ठेवू. परंतु DVTकडे तो डेटा नसल्यामुळे ते त्यावेळेस बॅकफुटवरती होते आणि तो एक मोठा केस हरण्यासाठी एक मोठा फॅक्टर ठरला होता. तर ह्यावेळी नॉन CITSचे विद्यार्थी हायकोर्टमध्ये गेलेच आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना DVTला पुन्हा पार्टी केलंच आहे, डिजिटल पार्टी केलंच आहे. पुन्हा सेमच क्वेश्चन होणार आहे. DVT काय म्हणजे तुम्ही का बरं अशी ओरिजिनल ऍड काढली आहे की तुम्ही डिप्लोमा, डिग्री, CITS या सगळ्या मुलांना अलाउ केलेलं आहे, CITS कंपल्सरी का नाही केलं. मग त्यांना ते सेम त्याचं उत्तर राहील की आमच्याकडे CITSच्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे महाराष्ट्रामध्ये. मग कमी आहे तर किती आहे, मग हा घ्या डेटा. आता काय होणार, पुढच्या त्यांच्याकडे सगळा डेटा येणार 7 दिवसामध्ये आणि तो डेटा सबमिट करू शकतात. तर एक मेन मोटिव्ह फॉर्म सुरू करण्याचं मला वाटतं की CITSचा डेटा कलेक्ट करणे हे असू शकते DVTचं. पण ठीक आहे, आता बघू आपण. हे प्रोसेस मी तुम्हाला सांगितलं आहे, मला जे सांगायचं होतं माझी ओपिनियन आहे ती. ठीक आहे, परंतु CBE2ची डेट कधी असेल ते मी सांगू शकत नाहीये. परंतु यथावकाश मी सांगितलं कधीही असू शकते. तुम्ही तयार राहा, रेडी राहा, प्रिपरेशन सुरू ठेवा. ठीक आहे. नंतर हे बघा, हा तुमचा मेल आलेला आहे. ह्या मेलमध्ये तुम्हाला लिंक आलेली आहे. ह्या लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ही विंडो ओपन होणार. या ठिकाणी तुमचा युजर ID आणि पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे, लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ही एक विंडो ओपन होईल. ह्या विंडोमध्ये तुमचे अप्लिकंट डिटेल्स, तुमचे CBT1ला जे काही डिटेल्स फिलअप केले होते हे सगळे डिटेल्स तुम्हाला काय असणार आहे खाली दिसणार सगळे. ते बघून घ्या, तुम्ही एकदा चेक करून घ्या. काही डिस्क्रिप्शन असेल, काही अडचण असेल, DVT सोबत कॉन्टॅक्ट करा. नंतर पे स्लिप इथे CBT1ची पे स्लिप इथून डाउनलोड करू शकता. नंतर अप्लाय पोस्ट इथून, हा इथे खास आपल्याला महत्वाचं, अप्लाय पोस्ट इथे तुम्हाला अप्लाय करायचं आहे. ठीक आहे. अप्लाय पोस्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी एक विंडो येणार आहे, युअर सिलेक्शन. ह्या प्लस बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्लस बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय होणार आहे, आणखी एक विंडो ओपन होणार आहे ह्या प्रकारची. आणि ह्या ठिकाणी अप्लाय पोस्ट, मग इथे पोस्ट नंबर 1 तो अशा इन्स्ट्रक्शन इथे ह्या काहीतरी. नंतर हे झाले तुमचे पोस्ट नंबर 1. आता पोस्ट नंबर 1 ला तुम्हाला काय करायचं आहे, अप्लाय करायचं आहे. या ठिकाणी अप्लाइंग पोस्ट, ज्यावेळेस तुम्ही ह्या बटनवरती क्लिक करणार, मेकॅनिकलचे मुलं असतील त्यांना 22 ट्रेड पूर्ण दिसणार तिथे. तुम्ही त्यातले कोणकोणते सिलेक्ट करतात तुमच्यावरती आहे. सिव्हिलचे मुलं असतील, तुम्हाला सिव्हिल ड्राफ्ट्समन असेल, मेसनरी असेल, कार्पेंटर असेल, ते ट्रेड दिसणार आहे. तुम्ही त्यातले कोणते सिलेक्ट करू शकता. इलेक्ट्रिकलचे असतील, वायरमन, इलेक्ट्रिशियन, ते ट्रेड दिसणार तुम्हाला. जर का फक्त तुमचं फिटरमध्ये ITI झालं असेल तर तुम्हाला फक्त फिटरचाच कोर्स दिसेल. जर का तुमचं टर्नर म्हणून तुम्ही अप्लाय केलं असेल आधीच्या साईडला तर तुम्हाला टर्नरचाच कोर्स दिसेल. ठीक आहे. मग ह्या ठिकाणी तुम्ही जर पोस्ट सिलेक्ट करता आहे, तुमचा पोस्ट अप्लाय करताना मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, तुम्ही जर इथे फिटर ट्रेड सिलेक्ट करता आहे तर फिटर येणार, येस ऑर नो. हे पहा तुमचं जनरल आहे, मी तुम्हाला पुन्हा एक हे केलेलं आहे. हा एक आहे.
तुम्ही ज्यावेळेस तुम्ही पोस्ट सिलेक्ट करता त्यावेळेस फिटरला जर सिलेक्ट केलं तर इथे काय विचारलं, हॅव यू कम्प्लिटेड CITS सर्टिफिकेशन इन धिस ट्रेड. तुम्ही फिटरमध्ये केलाय का तुमचं CITS कम्प्लीट? टर्नरमध्ये CITS नाही विचारलं, नाही फिटरमध्ये केलाय का संबंधित ट्रेडमध्ये? तर केलं असेल तरच येस म्हणायचं, जर फिटरमध्ये असेल तरच येस म्हणायचं आणि तुम्हाला लास्टला तुम्हाला काय करायला सर्टिफिकेट अप्लाय करावं लागेल. जर नसेल केलेलं तर तुम्ही काय करायचंय, नो वरती क्लिक करायचंय, पुढे फॉर्म भरायचे. सिलेक्ट अप्लाइड कॅस्ट कॅटेगरी, ह्या ठिकाणी काय केलंय, ज्यावेळेस तुम्ही आपण सिलेक्ट करतो त्यावेळेस एकच कॅटेगरी येते ओपनची. पहिल्या सेक्शन मध्ये तुम्हाला ओपनच कॅटेगरी येते. ओपन रिजन सिलेक्ट केल्यानंतर ज्या ओपन साठी जर फिटरच्या कुठे कुठे पोस्ट अलाउड आहे, अवेलेबल आहेत ते तुम्हाला रिजन औरंगाबाद, अमरावती, पुणे, नाशिक, नागपूर, मुंबई. तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी जॉब करण्याची इच्छा आहे, जर तुम्हाला चांगला अमरावती जॉब करायची आहे, पहिला रिजन तुम्ही अमरावती टाका. असा नंबर ऑफ पोस्ट वरती काही घेणं देणं नाहीये की अमरावतीला जास्त पोस्ट आहेत फिटरच्या म्हणून मी अमरावती अप्लाय रिजन सिलेक्ट करतो, पुणेला जास्त पोस्ट आहे म्हणून पुणे सिलेक्ट करतो, तसं नाहीये. फक्त तुम्हाला जॉब करायची कुठे इच्छा आहे, शेवटी तुमचं ऍज अ मेरिट बेसवरतीच फिटरमध्ये सिलेक्शन होणार आहे. तुम्हाला रिजनशी काही घेणं नाहीये, पण तुमची इच्छा कुठे जॉब करण्याची, माझी इच्छा आहे औरंगाबादला मला जॉब भेटावा, चांगले मार्क्स असतील, चांगले रँक असेल तर मग अमरावती भेटेल, त्यापेक्षा कमी असेल मग अमरावतीचा विचार होईल, त्यापेक्षा कमी असेल मग पुण्यासाठी विचार होईल. जसं जसं सिलेक्शनचा असेल त्याच्यानुसार म्हणजे नंतर जुगाड नको हवं. काही मुलांनी सेटिंग करून तुम्हाला त्यांचे रिजन नको घ्यावे म्हणून ते आताच त्यांनी काय केलंय, डायरेक्ट तुमचा रिझल्टच असा येईल की तुमचा डायरेक्ट रिजन सोबतच तुमचा रिझल्ट की ह्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन झालंय फिटरमध्ये आणि तुम्हाला हा रिजन भेटलाय. मग त्यातले कुठे ITI किंवा जिल्हा वगैरे भेटेल ते नंतर होणार, काय होणार. ठीक आहे. नंतर ह्या ठिकाणी दुसरं असणार आहे सिलेक्ट कास्ट कॅटेगरी, अप्लाइंग कास्ट कॅटेगरी. ह्या ठिकाणी तुम्ही तुमची जी कास्ट असेल, OBC असेल, SC असेल, ST असेल, ती क्लिक करायची आणि ज्या काही अवेलेबल रिजन असतील तुम्हाला त्या पोस्टसाठी त्या अवेलेबल रिजनला तुम्ही काय करायचं आहे, अप्लाय करायचं आहे. ह्या ठिकाणी काय होतंय, ज्या ठिकाणी तुम्हाला हे आहे म्हणजे जागा असतील तेवढेच रिजन तुम्हाला काय होतात दिसतात तिथे, बाकी रिजन तिथे येत नाहीत. ठीक आहे. नंतर तुम्हाला आणखी जर पोस्टला अप्लाय करायचं असेल, पुढच्या सेकंड पोस्टला ऍड न्यू पोस्ट इथे करायचं आहे. ऍड न्यू पोस्ट नंतर तुम्हाला सेमच टेबल येतात आणि लास्टला तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही 12 ट्रेडला, 4 ट्रेडला, 20 ट्रेडला, जेवढाही ट्रेडला तुम्हाला अप्लाय करायचं ते ज्यावेळेस तुम्ही सगळे तुमचे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरून घेता, लास्टला तुम्हाला सिलेक्ट करायचं तुम्ही जे काही आत्महत्याग्रस्त शेतकरी आहे त्यांचे तुम्ही पाल्य आहे का. जर असेल तर येस करा, नसेल तर नो करा, कारण की सेम मार्क्स साठी काय इथे प्रेफरन्स विचारलेला आहे. जे काही जर आत्महत्याग्रस्त पाल्य असेल आणि सेम मार्क्स असेल तुम्हाला तर त्याचा प्रेफरन्स पहिला असणार आहे, म्हणून त्यांनी तुम्हाला हा एक प्रश्न विचारला आहे. तुम्ही सेव्ह बटनवरती क्लिक करायचं आणि सेव्ह झाल्यानंतर तुमचा पूर्ण सेव्ह होईल. नंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. पहिले सेव्ह करून घ्या डेटा, म्हणजे पुन्हा जर काही गडबड झाली, पुढे काही लॉगआउट झालं, काय झालं तर हा डेटा तुमचा जो 20-22 ट्रेडला तुम्ही अप्लाय कराल तो पूर्ण डेटा काय असणार आहे, इथे असणार आहे, सेव्ह राहणार आहे. ठीक आहे. पुन्हा आणखी पोस्ट 1, 2 टर्नरला अप्लाय केलं, पुन्हा सेम तसंच तुम्हाला टेबल येणार आहे. पुन्हा मशीनिस्ट ग्राइंडरला अप्लाय केलं. आता मशीनिस्ट ग्राइंडरसाठी बघा ह्या ठिकाणी फक्त 5 रिजन दिलेत त्यांनी, फक्त याच्यासाठी ओपन कॅटेगरीसाठी, परंतु तो कदाचित OBC, SC, ST मुलांना 6 रिजनला असेल म्हणून त्यांनी 6 रिजन दिले इथे सिलेक्ट प्रेफरन्सेस. हे बघा मशीनिस्ट ग्राइंडरला इथे 4 रिजन दिले आहेत पोस्ट प्रेफरन्ससाठी. तर हे जेवढे रिजनला असेल पोस्ट अवेलेबल तेवढ्यासाठीच भेटेल ओपनसाठी. कॅटेगरीसाठी पण यांनी काय केलं, OBC कॅटेगरीसाठी 4 रिजन दिले आहेत. तर तसंच आहे, तुम्ही कन्फ्युज व्हायचं काम नाही त्याच्यामध्ये, लक्षात घ्या. पुन्हा अप्लाय करताना ज्यावेळेस तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट करणार, सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही ह्या बटनवरती येणार. इथे आल्यानंतर तुम्हाला एक तुमचं जे काही तुम्ही CBT 1चा फॉर्म भरताना कोणी ड्रायव्हिंग लायसन, आधार कार्ड, पॅन कार्ड, नंतर तुमचं वोटर ID हे 4-5 त्यांनी ID प्रूफ मागितले होते. त्यातलं कोणतंही एक ID प्रूफ ते विचारतात. इथे ह्यांना एक हे विचारलंय, ड्रायव्हिंग लायसन अपलोड करायचं विचारलंय. ड्रायव्हिंग लायसन इथून काय करायचं, अपलोड करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. ठीक आहे. नंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला पेमेंट डिटेल्ससाठी येतात. पेमेंट डिटेल्स आता आपण 22 ट्रेडला जर सिलेक्ट करतो तर जवळपास 16,500 तुम्हाला काय करायचे, 16,500 फी पेमेंट करायचं, फीस पेमेंट पे करायची आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, खाली डिक्लेरेशन आहे, ह्या डिक्लेरेशन वर तुम्हाला क्लिक करत जायचं आहे. याला ऑप्शनच नाही, तुम्हाला ते सगळे डिक्लेरेशन यस केल्याशिवाय तुम्ही फॉर्म भरू शकता, म्हणजे तुम्ही वाचले नाही तरी चालतील, ते तुम्हाला भरायला लागणार आहेत ते. ठीक आहे. नंतर इथे प्रिव्ह्यू करायचं आहे, जेणेकरून तुम्ही कोणकोणते पोस्टला अप्लाय केलं आहे, कसे रिजन सिलेक्ट केलेलं आहे त्याची एक तुम्हाला PDF भेटणार आहे. त्या PDFचे स्क्रीनशॉट किंवा फोटोज किंवा डाउनलोड करून ठेवा तुमच्याकडे, जेणेकरून तुम्हाला इन फ्युचरमध्ये कामा येईल. नंतर तुम्हाला सबमिट बटन दाबायचं आहे. सबमिट बटन दाबल्यानंतर तुम्हाला काय होतं, डायरेक्टली पेमेंट ऑप्शनवरती येते. मग तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, अदर इंटरनेट बँकिंग, वॉलेट, QR कोड, UPI पासून तुम्ही काय करू शकता, पेमेंट फिल करू शकता. तुम्हाला डिपेंड आहे तुम्ही किती पोस्टला अप्लाय करताय तेवढं पेमेंट असणार तुम्हाला. तर ह्या ठिकाणी सिटी प्रेफरन्सेस किंवा तुमचं सेंटर प्रेफरन्सेस विचारलेलं नाहीये.
तर आवश्यकता नाहीये की डीबीटीने विचारायला हवंच, माझं बोलणं झालंय. तर ह्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आम्ही बघू ऍड करू शकतो सिटी प्रेफरन्सेस, परंतु नाही जरी त्यांनी केला ऍड तुमचं सेंटर ऑफ प्रेफरन्सेस, तरी तुमच्या करस्पॉन्डन्स ऍड्रेस त्यांच्याकडे आहे, तुमचा परमनंट ऍड्रेस त्यांच्याकडे आहे, तुमच्या ऍड्रेसच्या आजूबाजूला कोणतरी ते सेंटर रँडमली सिलेक्ट करू शकतात. तर आवश्यकता नाही, पण तरी पण मला वाटतं की होतील ते सेंटरसाठी अप्लाय म्हणजे ऑप्शन देतील. तर 2-3 दिवस वाट बघा, एक 12-13 तारखेला तुम्ही फॉर्म भरून टाका. ठीक आहे. ह्या ठिकाणी आता मुलांचं आहे म्हणणं की सर पहिला प्रश्न फीस खूप आहे, 750 पर ट्रेड आहे, आम्ही किती ट्रेडला अप्लाय करावं? कारण की सध्याची मॅथची ऑर्डर जर बघितली आहे तर डिप्लोमा डिग्रीवाल्या मुलांना खूपच कमी स्कोप आहे किंवा नसला तर जमा आहे. तर ह्या ठिकाणी आम्ही अप्लाय करावं की नाही? काही ठिकाणी भेटू शकते जर का कॅटेगरीला नसतील, ओपनच्या मुलांना तर काही चान्सच नाही अशा केसमध्ये. परंतु असा जर आपण विचार केला की आता हायकोर्टमध्ये केस सुरू आहे आणि मग सर आम्ही किती रिस्क घ्यावी? एका ट्रेडसाठी 750 रुपयाची रिस्क घ्यावी, 2 ट्रेडसाठी 1500 रिस्क घ्यावी, का 3 ट्रेडसाठी रिस्क घ्यावी, 4 ट्रेडसाठी रिस्क घ्यावी, 5 ट्रेडसाठी रिस्क घ्यावी, किती घ्यावी रिस्क? लक्षात घ्या मित्रांनो, ह्या ठिकाणी फीज आहे मान्य आहे 750 रुपये आणि अपॉर्च्युनिटी मोठी आहे. जर का 5, 10, 20, 30 पोस्ट आता वेगळी गोष्ट आहे. नंबर ऑफ पोस्ट खूप जास्त आहे, जवळपास 950 मेकॅनिकल 950 जागा आहेत, इलेक्ट्रिकललाही जवळपास 200-300 जागा आहेत. आणि ह्या ठिकाणी जर विचार केला एवढ्या नंबर ऑफ पोस्ट नेहमी अपॉर्च्युनिटी येत नाही आणि पोस्ट खूपच छान पोस्ट आहे, सगळ्यात चांगली पोस्ट आहे. तर ह्या ठिकाणी मला वाटतं CBT 1 तुम्ही पार केली आहे, चांगली मार्क्सही आहेत. मग ह्या ठिकाणी मला वाटतं की एक रिस्क तुमची आहे फक्त अमाऊंट 750 रुपये पर ट्रेड. ही रिस्क माझ्या पर्सनल ओपिनियन नुसार तुम्ही जास्तीत जास्त ट्रेडसाठी रिस्क घ्यावी. लक्षात घ्या, ह्या ठिकाणी माझं आणि DVTचं काही एक कॉन्ट्रॅक्ट नाही आहे. ठीक आहे, माझं बोलणं होते, मी भेटतोय त्यांच्याशी, मला जे ओपिनियन त्या होत आहेत, परंतु याचा अर्थ हा नाही आहे की माझं आणि त्यांची काहीतरी डील ठरलेली आहे की सर तुम्ही मॅक्सिमम मुलांना अप्लाय करायला लावा, आपल्याला खूप सारे पैसे येणार आहेत. जर का 16 ट्रेडला अप्लाय केलं 16,500 रुपये पर विद्यार्थ्यांकडे येणार आहेत आणि त्यातले 10% तुम्हाला देऊ, म्हणजे 1650 रुपये तुम्हाला भेटतील. अशी माझी काही डील नाही आहे. DVT वाले माझ्या काही जवळचे नाही आहेत. माझा मामा नाही डायरेक्टर DVT वाला, किंवा त्याला डायरेक्टरला भेटणार नाही पैसे, ते गव्हर्नमेंटला जाणार पैसे. तर ह्या ठिकाणी गव्हर्नमेंट काही माझ्या जवळचं नाही, त्यातलं काही कमिशन मला भेटणार नाहीये. मला जवळचे आहे विद्यार्थी, मला जवळचे आहे तुम्ही. मग ह्या ठिकाणी तुमचा फायदा आणि नुकसान हाच माझा प्राईम मोटिव्ह असणार आहे तुम्हाला सजेशन देण्यासाठी. लक्षात घ्या, मी आता माझ्या ग्रॅज्युएशन पासून किंवा मी ज्यावेळेस प्रिपरेशन करत होतो त्यापासून जवळपास मी आता एक 15 वर्ष पुढे आलेलो आहे. आणि 15 वर्ष पुढे आल्यानंतर मी त्यावेळी एखादी अपॉर्च्युनिटी फक्त फॉर्मची फीस जास्त आहे किंवा जागा कमी आहेत ह्यामुळे ते जर फॉर्म भरले नव्हते तर आता मला त्या गोष्टीचा रिग्रेट वाटतोय. कारण की आता मी असेल किंवा तुम्ही असेल, ॲज अ तुम्ही डिप्लोमा इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर किंवा इलेक्ट्रिकल सिव्हिल इंजिनियर असाल, डिग्री इंजिनियर असाल, तर मिनिमम तुम्ही वर्षात जरी ITI नाही आहे, ITI इन्स्ट्रक्टर नाही आहे, ही पोस्ट नाही आहे, गव्हर्नमेंट जॉबने प्रायव्हेटमध्ये जर गेले, IT मध्ये गेले किंवा साधं वर्क शॉप फ्लोअरवरती गेले तरीही 40-50 हजार रुपये महिना तुम्ही कसेही 1-2 वर्षामध्ये कमावं लागणार आहे. आणि ही 1/3 पण सॅलरी नाही तुमच्या महिन्याभराची, 10 दिवसाची. आपण कॉलेजमध्ये लाख रुपये फीस पे केलेली आहे, कशासाठी? फक्त सर्टिफिकेट भेटण्यासाठी. ते जॉब देत होते तुम्हाला, जॉब न देत फक्त तुम्हाला एलिजिबल करत होते. आता इथे जॉब आहे. तर माझं पर्सनल सजेशन राहील की मॅक्सिमम ट्रेडला अप्लाय करा. मी सांगू शकत नाही किती मार्क्सच्या वरती, कारण की इथे काय होणार आहे ते सांगू शकत नाहीये. आणखी ठीक आहे सर, तुमचं म्हणणंही बरोबर आहे, परंतु आम्हाला एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे फक्त तुमच्याकडनं. मला भरपूर मुलांचं आहे की सर आपल्याला हायकोर्टमध्ये जिंकण्याचे चान्सेस किती आहेत, किती पर्सेंटेज आहेत, हे मला विचारतात. काही काही मुलांच्या कमेंट अशा होत्या की कचाले सर त्यांचे कोर्सेस विकण्यासाठी DVTचा स्टेज, मॅथचा स्टे तर नंतर आला, ऍडमिशन होऊन गेलं त्या मुलांच्या, त्याच्यामध्ये माझा काही रोल नव्हता. परंतु नंतर कोर्ट केस जिंकणार आहे आपण, आपल्या साईडनं मॅटर स्ट्रॉंग आहे, हे जे सर सांगत होते त्यांना फक्त त्यांचे ट्रेडचे कोर्सेस किंवा टेस्ट सिरीज हे विकायचं होतं, म्हणून सर कॉन्फिडेंटली सांगत होते की आपण जिंकणार आहे, आणि शेवटी आपण हरलो. साधारण तुम्ही म्हणजे आता तुम्ही काही बालिश नाहीये किंवा तुम्ही लहान बाळ नाहीये, 10वी 12वी 8वी 7वीतले, तुम्हीही मॅथचे जजमेंट वाचू शकता, तुम्हीही ऑर्डर वाचू शकता, तुम्हीही कोणकोणते प्रूफ्स लावले जवळ, तुम्हीही एक लॉजिकल विचार करू शकता की कोणाच्या साईडने स्ट्रॉंग जजमेंट हे होते ते तुम्ही बघू शकता विचार करून. आणि शेवटी मॅथमध्येही रोबोट नाही आहेत काम करणारे, तिथेही माणसंच आहेत. माणसांमध्ये कसे बदल होऊ शकतात,
आणि कसे चेंजेस होऊ शकतात, कसे मॅनिप्युलेट होऊ शकतात, त्यांच्या वकिलांनी काय गोष्टी सांगितल्या, आपल्या वकिलांनी काय गोष्टी सांगितल्या, शेवटी जजमेंट काय आलं आहे, ह्या गोष्टीला आपण सांगू शकत नाहीये. मला जरी 99% वाटते की आपल्या साईडनंच जजमेंट येणार होतं, पण नाही आलंय आणि अजूनही हायकोर्टमध्ये आहे. ठीक आहे, मला जे वाटते ते जर झालं असतं, हे माझं पर्सनल ओपिनियन आहे, मला माझ्या ओपिनियननुसार जर गोष्टी झाल्या असत्या तर हायकोर्टमध्ये जायचं काम नव्हतं. बस डीबीटी सांगितलं असतं माझं ओपिनियन असं आहे, नॉन सीएटीएस वाल्या मुलांना अलाउड व्हायला पाहिजे, त्यांच्यासाठी स्ट्रॉंग केस आहे, लगेच अप्लाय केलं असतं. मी माझं पर्सनल ओपिनियन सांगतोय की माझा जो अनुभव आहे 15-20 वर्षाचा ह्या फील्डमधला, मला असं वाटतं की नॉन सीएटीएसच्या मुलांकडनं हायकोर्टमध्ये रिझल्ट येऊ शकतो. कारण की जी काही सध्या आता तयारी सुरू आहे, जी काही मेहनत घेत आहे बॅक एंड टीम चांगली आहे आणि मला सेम मॅटमध्ये जे वाटत होतं तेच इथे पण वाटते. हे माझं पर्सनल ओपिनियन आहे आणि माझे पर्सनल ओपिनियन मी तुम्हाला दिलेलं आहे. आता शेवटी डिसिजन तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्हीही अडल्ट आहेत, तुम्ही आमदार, खासदार, पंतप्रधान निवडण्याची तुमच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, तर हे पोस्ट सिलेक्ट करण्याची तेवढी तर कॅपॅसिटी तुमच्यामध्ये असणारच आहे. आणि जे काही गायडन्स करायचं होतं ऑलमोस्ट मी तुम्हाला गायडन्स केलेलं आहे. ज्या काही आता सध्याची ही जी प्रोसेस आहे, हा डीबीटीला CB2चा डेटा कलेक्ट करायचा CITESचा, आणि तो आता हायकोर्टमध्ये पार्टी केलंच आहे, डीबीटीला डिजिटल पार्टी केला आहे. सेमच हिअरिंग होणार आहे इथे, सेमच हायकोर्ट विचारेल डीबीटी वाले तुम्ही अशी ऍड का काढली आहे, डिप्लोमा, डिग्री, CITES, नॉन CITES सगळ्याच मुलांना अलाउ केलं तुम्ही, CITES का बरं कंपल्सरी केलं डिजिटल रिकमेंडेशन असताना. डीबीटी वाले सेम म्हणणार की महाराष्ट्रामध्ये CITESच्या मुलांची संख्या कमी आहे. पुन्हा जज काय म्हणणार, किती आहे, कमी आहे म्हणजे किती आहे. मग ह्याच केस फॅक्टरवरती काय झालंय, तिथे मोठा सेटबॅक बसला डीबीटीला मॅटमध्ये. त्यांच्याकडे डेटाच नाही आहे, त्यांनी डेटा सबमिटच करा नाहीये. तुम्ही फायनल जजमेंटमध्ये पण बघा की त्यांनी फक्त वरच्यावर गोष्टी बोलल्या, ऍक्च्युअल डेटा सबमिट केला नाहीये. मग आता हा डेटा, आता हे फॉर्म भरताना सगळं डेटा त्यांना भेटणार आहे आणि हा डेटा आता हायकोर्टने विचारल्याबरोबर त्यांच्या समोर तो जाणार आहे. ठीक आहे, मग ह्या डेटावरती पुन्हा काही फॅक्टर्स आहेत, रिक्रुटमेंट रूल मध्ये चेंज करणं नसायला पाहिजेत. कारण की डिप्लोमा डिग्रीवाले मुलं स्वतःहून गेले नव्हते की आम्हाला अप्लाय करा म्हणून, आम्हाला एलिजिबल करा. डीबीटीने एलिजिबल केलेलं आहे, आता एलिजिबल करा, आम्ही पहिली परीक्षा दिली, आता म्हणते की तुम्ही एलिजिबल नाहीये. हे मध्ये चालणार नाही असं जजचं कालचं मत आहे. काल सेम पहिली हिअरिंग झालेली आहे. पहिल्या हिअरिंगमध्ये त्यांना कोणी डीजीटीचे, डीव्हीटीचे कोणी वकील नव्हते, नॉन CITES आणि CITESचे वकील होते, परंतु खरी बाजू फक्त नॉन CITESच्या वकिलाचीच ऐकण्यात आली, कारण की पहिलाच दिवस होता. आता ही नॉन CITESच्या वकिलाची बाजू ऐकल्यानंतर जज 100% पॉझिटिव्ह आहेत की यार हे असे मध्ये रूल नको चेंज करायला. रिक्रुटमेंट रूल ठरले तुमचे 1983 नुसार, मग त्यानुसारच रिक्रुटमेंट व्हायला हवी. अदरवाईज ते रिक्रुटमेंट रूल चेंज करायला हवे होते, नंतर रिक्रुटमेंट करायला हवी होती. तुम्हाला मॅट ऑर्डर देते आणि तुम्ही लगेच काहीतरी सर्क्युलर करता, नॉन CITESच्या मुलांना बाजूला करता, CITESच्या मुलांना घेता, असं मध्येच तुम्ही तुमच्या मनानुसार नाही करू शकत. तर आता त्यांनी काल नोटीस पाठवली आहे. डीजीटी, डीव्हीटी, नॉन CITES सगळ्या मुलांना नोटीस गेलेली आहे. आता ह्या ठिकाणून काय होणार आहे, ते बाय पोस्ट जाणे किंवा ह्या गोष्टी होणे. आता 1-2 दिवसामध्ये पुढची हिअरिंगची डेट काय असेल ते कळेल. ठीक आहे, आणि पुढच्या हिअरिंगमध्ये काहीतरी कॉन्क्रीट गोष्टी घडू शकतात. कारण की काल ह्यांनी फक्त नॉन CITESच्या विद्यार्थ्यांनी त्यांची बाजू मांडली त्यांच्या वकिलामार्फत. आता ते डिफेंड करण्यासाठी त्यांना नोटीस दिलं बाजूच्याला. आता ते नोटीसवाले लोक येतील, त्याला रिप्लाय करतील आणि त्याच्यानंतर काहीतरी त्याच्यावरती आर्ग्युमेंट होईल. परंतु माझ्या पर्सनल ओपिनियननुसार मी ज्या गोष्टी अंदाज केल्या, मला असं वाटतं की नॉन CITESच्या बाजूने निर्णय लागू शकतो आणि फॉर्मची संख्या किती असणार, काय असणार ते तुम्ही तुमच्या पद्धतीने भरा. शेवटी हे माझं पर्सनल ओपिनियन आहे. माझा गळा पकडू नका की सर तुम्ही सांगितलं होतं की असं झालं होतं. हे बघा, मी असेल किंवा नॉन CITES विद्यार्थी असेल, व्हॉलंटियर्स असतील, 100% प्रयत्न करतोय की कोणावरती अन्याय व्हायला नको, 100%. आणि आमचे 100% प्रयत्न सुरू आहेत. आणि जर का आता तुम्ही कमी फॉर्म भरताय, मग न्याय मिळून काही फायदा होणार नाहीये, जर का तुम्ही फॉर्म नाही भरताय किंवा फॉर्म कमी भरताय, इथून जर ह्या ठिकाणून जर तुमचा स्कोप कमी होत असेल तर मग सेमच होणार आहे की नॉन मेरिटरियस मुलं पुढे येतील, ज्यांच्याकडे पैसे आहेत किंवा हे ते. तर प्रयत्न करा, कुठून उधार घ्या, कुठून काय करता बॉरो करा आणि मॅक्सिमम फॉर्म भरा, एवढं माझं सजेशन राहील. शेवटी तुम्ही तुमच्या सद्सद विवेक बुद्धीने निर्णय घ्यायचा आणि फॉर्म भरायचा आहे. अभ्यास तर तुम्हाला करायचाच आहे. ठीक आहे मित्रांनो, थँक्यू, ऑल दी बेस्ट.